हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. माझी सकाळची सुरुवात तर देवपूजेने झालेली आहे. आज आहे 19 फेब्रुवारी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि माझ्या मुलीचा वाढदिवस असतो. त्याच्यामुळे आज म्हटलं की देवपूजेपासून सुरुवात करावी. आणि खूप जणींना माझी देवपूजा केलेली आवडते. मी देवपूजा कशी करते याचं रुटीन शेअर करा असं म्हटलं होतं कमेंट बॉक्समध्ये. म्हणून म्हटलं की चला मी कशी देवपूजा करते हे तुमच्यासोबत शेअर करूया. काही नाही, एकदम साधी सिंपल माझी देवपूजा असते. तुम्ही तर बघतायच, रोजच अशीच मी देवपूजा करते, काही फरक नसतो. रोज देवांना अंघोळ घालायची, त्याच्यानंतर मग छान छान नवीन वस्त्र अंथरायचं, त्याच्यानंतर देवांना ठेवायचं, परत अष्टगंध लावायचा. असंच माझं काहीसं रुटीन असतं. मग तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते. खूप दिवसानंतर शेअर करते देवपूजा, नाही तर मग मी शॉर्टकटमध्ये शेअर करत असते. मला भरपूर वेळा कमेंट आली होती, म्हणून म्हटलं चला दाखवूया तुम्हाला माझं देवपूजेचं रुटीन. तर मला अशी कमेंट आली होती की तुमच्या अंगात येतं का? खरं तर अगोदर मला ना या कमेंटचं हसू आलं, पण म्हटलं की चला आपल्याला कमेंट आली त्याचं उत्तर तर दिलंच पाहिजे. तर असं काय देवीचं वारं वगैरे येत नाही मला. माझ्या मम्मीला येतं, आमच्या सासरी तर कोणाला येत नाही. माहेरी येतं. तर मला माहिती आहे ते काय प्रकार असतो आणि ते कसं असतं काय असतं हे थोड्याफार गोष्टी मला माहिती आहेत. पण माझं स्वतःच्या म्हणजे अंगात वारं वगैरे काही तसलं येत नाही. तर आता परीच्या आवडीचा आज स्वयंपाक बनवणार आहे. परीला पुरी आवडते, त्याच्यामुळे बटाट्याची भाजी आणि पुरी बनवणार आहे. तर लागले आता मी स्वयंपाकाला. पीठ मळून ठेवलंय. परीला लावलं होतं दुकानामध्ये. तिला जरा सर्दी झाली, विक्स आणायला पाठवलं होतं. आली का? भेटली विक्स? काय किती आगाव आहे, मला म्हणते तुझं सरप्राईज. शेंगदाणे डीमार्टवरून आणलेले संपले होते, त्याच्यामुळे आता सध्या इमर्जन्सीला लागत होते म्हणून आणलेत. चला आता स्वयंपाक करून घेते. आणि आता स्वयंपाकाचं काय मी शेअर करणार नाही. बटाट्याची चटणी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केली, पुरी पण शेअर केली, त्याच्यामुळे मी काय करणार नाही. संध्याकाळी बड्डेचं शूट करायचं तिचं, त्याच्यामुळे स्पेस राहिला पाहिजे मोबाईलला, म्हणून. चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी मिक्स नसेल ग. एक तर चॉकलेट तरी नाही तर स्ट्रॉबेरी तरी. हा रसमलाई, हा पण छान लागतो, टेस्टला भारी असतो. हे पण आहे, चॉकलेट आहे. इकडे पण आहे पेस्ट्री. बघ कोणता घ्यायचा. छान आहे, पण तो मोठा आहे ना, त्यातून छोटा नाहीये. अर्धा किलोतले कोणते आहेत? दुपारच्या वेळेला घरातलं सगळं काम आवरल्यानंतर मग परीचा केक आणायला गेलो होतो आम्ही. आज शिवजयंती होती. संध्याकाळच्या वेळेला गर्दी होईल म्हणून म्हटलं की दुपारच्या वेळेला घेऊन यावं. तर गेलो होतो, तर परीला काय केक चॉईस पडतच नव्हता. मग शेवटी हा चॉईस झाला तिला. म्हटली चेरीचा केक घ्यायचा, हा मग हा घेतला. आणि नंतर घरी आलो. संध्याकाळच्या वेळेला असा साधा आणि सिंपल तिचा बड्डे मी सेलिब्रेट करते. आम्ही घरातल्या घरातच बड्डे सेलिब्रेट करतो. 5 वर्ष ती 5 वर्षाची झाली ना तोपर्यंत मोठा बड्डे केला, त्याच्यानंतर आता नाही करत, आम्ही घरातल्या घरात करतो. आणि जेवण वगैरे करायला हॉटेलवरती जातो. पण आज तर हॉटेलमध्ये सुद्धा जाणं होणार नव्हतं, कारण खाली परीने डान्स घेतला होता सोसायटीमध्ये. तिला खाली जाण्याची इतकी घाई होती ना, मला सारखी म्हणत होती मम्मी आवर ना पटकन, माझ्या फ्रेंड्स आल्या असतील, मला जायचं आहे, मला डान्स घेतला आहे, माझा डान्स परत होऊन जाईल. तिची खूप घाई लागली होती, म्हणून मग मी पटकन तिचं औक्षण करून घेतलं. तिला विश पण केलं, तिला ओवाळलं. आणि त्याच्यानंतर तिला कॅडबरी खूप आवडते, त्याच्यामुळे येता येता कॅडबरीसुद्धा आणली होती आज मोठी, तर ती लई खुश होती. आणि तिला गिफ्ट तर पहिल्यांदाच दिलेलं आहे मी, ॲक्रेलिक कलर वगैरे, म्हणजे जे स्कूलसाठी उपयोगी पडतं ना तेच मी तिच्यासाठी गोष्टी देते. आणि ही तिच्या अंगातली फ्रॉक बघू शकताय, ही पण तिच्या बड्डेसाठीच घेतलेली आहे, पण ती आत्ता नव्हती घेतली मी, 1 महिन्यापूर्वी घेतलेली. म्हणजे मी घेऊन ठेवली होती, तशी बड्डेची तयारी अगोदरच केलेली होती, पण मी दाखवली नव्हती तुम्हाला. तर आज ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला दिसते आहे. आणि परी कशी दिसते मला नक्की सांगा. आणि परीने वन पीससारखाच फ्रॉक घातलेला, म्हणून मला म्हटले मम्मी आज अजिबात तू साडी घालायची नाही आहे, तू सुद्धा वन पीस घालायचा. म्हणून मग मी पण हा साडीचा शिवलेला वन पीस आहे, तर हा घातला आहे. असा तिचा बड्डे आम्ही छानसा घरच्या घरी सेलिब्रेट केला आहे. तिच्या मैत्रिणी वगैरे आल्या होत्या. आणि त्या लवकर आलेल्या, त्याच्यामुळे काही सेलिब्रेट केलं नव्हतं. मग त्या गेल्या आणि त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेट केलं. तर झाला असा छानसा घरातल्या घरात बड्डे. आणि छोटासा नाजूकसाच केक होता, कारण आमची परी पण छोटीशी नाजूकशी आहे त्याच्यामुळे. आणि माहेरचे पण, म्हणजे मम्मी पप्पाला सांगितलं होतं, म्हणजे माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं या म्हणून, पण त्यांना कामानिमित्त नाही येता आलं, सासरकडचे पण नाही आले. आणि असा तिचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे. आणि
मस्त वाटला. आजचा दिवस छान गेलाय. शिवजयंती पण होती आणि परीचा वाढदिवस पण होता. दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे ना खरंच म्हणजे मला खूपच भारी वाटत होतं. कारण शिवजयंती दिवशी ती आता जन्मलेली. परी चालली खाली डान्स करायसाठी सोसायटीमध्ये तिने डान्स घेतलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग आहे ना. हां. तर आता परी तर चालली आहे खाली आणि आजचा असा छोटूसा व्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.